ती एकच गाडी येणार आता. सगळ्या येणार साईडला शिशुबाग साईडला घेऊ दे ना, त्याला व्हिडिओ घेऊ दे ना. नीट घे बरोबर. Hey. दहा मिनिटात पोचतो आम्ही 10 मिनिटात. सरपंच बघ देखिए बोलो बोलो मनोहर झाले त्याला सगळं प्रशासनाचं पूर्ण झालं. बुधवारी
माझं काय डोकं राजेश ती काढली ती पहिल्यापासून कामाची पद्धत माझा फोन झाला डिक्कीवर माझा होतो कार्यकर्ता आहे म्हणतात कंपनीचं काम आलं त्याला समज दिली त्यांनी पण उद्योग दुसरीकडे बंद केला नाही शनिवारी बॅनर टाकले ते शुक्रवारी संध्याकाळी एक फेसबुकवरती पोस्ट टाकतो उद्या रविवारी जनता दरबार आहे पोस्ट सकाळी 8ला इथे 11 ते 1 वेळ दिली नाही 8ला सकाळी 9:30 येतो 2 वाजता आम्ही तो करतो रात्रभर चालू राहील 2 वाजता आलेला माणूस 9 वाजता जातो माझं काम नाही झालं साधे जेवायचं ऐका असं तो ऑर्डर चिन्ह मला आठवड्यात मागितलं हाताला मागितलं निवडणूक आयोगाला पत्र दिलं निवडणूक आयोगाला पत्र दिलं हे सगळे सांगते सकाळपासून पोलिसांनी खबर आज बरं आहे मी एक शब्द देतो फक्त माझी जनता इकडे आहे फक्त मी एवढंच सांगेल की साहेब शेळ्याकडे लवून येऊन देणार नाही म्हणजे मला माहिती आहे माझ्या आयुष्यातलं पहिलं राष्ट्रवादीचं मतदान मी कोणाला केलं असेल तर कोल्हे साहेबांनी केलं
आणि मी कोल्हे साहेबांचं माझं कायम बोलणं चालू असतं. मला वाटतं की सुप्रियाताईंनंतरनं एवढं ॲक्टिव्ह लोकप्रतिनिधी कोण असेल तर साहेब आहेत. मी ज्या वेळेस एक मेसेज करतो, एक मेसेज, त्या दुसऱ्या मेसेजला 2 खासदार जे मला उत्तर देतात. एक विजय शिवतरे आमदार होते की जे सोशल मीडियावरती प्रचंड ॲक्टिव्ह होते साहेब, आणि विजय बापूला मी छोटा एकदा पोलचा एकदा फोटो टाकला की बापू हा पोल रस्त्यामध्ये नारायणपूरला जाताना, आणि दुसऱ्याला जे गुरुवारी जेव्हा गेलो तेव्हा तो पोल निघलेला होता. आणि तसंच मी कोल्हे साहेबांना सुद्धा मध्यंतरी जेव्हा मी तुमचं भाषण ऐकलं सभागृहामध्ये, मी तेव्हा साहेबांना एक मेसेज टाकला होता की साहेब आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रवादीला मतदान केलं ते वाया नाही गेलं. आणि मला वाटतं की त्याच्यानंतर साहेबांनी इमिजिएट मला फोन केला होता, आणि कुठलेही छोटे मोठे माझे विषय असतील, काम तर मी कधी सांगितलं नाही, परंतु कारण इथं नगरसेवक म्हणून काम करत असेल साहेब, खूप चांगल्या पद्धतीने काम करतो, परंतु तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद, ताईंसारख्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मी परवा दिवशी सुद्धा ताईंना एक किरकोळ विषयामध्ये एक मेसेज टाकला होता, म्हणजे एक आदर्श संसदरत्न लोकप्रतिनिधी कसा असावा ही जी माझी कॉन्सेप्ट आहे की साहेब खरंच तुम्हाला दोघांकडे पाहिल्यानंतर मला पूर्ण राहत वाटते. ताईंना फक्त मी एक आमच्या इथल्या पोलच्या सळ्या वाकल्या होत्या पावसामध्ये, आणि मी ताईंना तो मेसेज टाकला. दुसऱ्या दिवशी मला रश्मीताईंचा फोन आला की ताई उद्या तुमच्याकडे येणार आहे, आणि मी इथं नव्हतो म्हणून ताई सरळ पुढं पौडला गेल्या. पौडवरनं येताना मला परत सुप्रियाताईंचा फोन आला की आम्ही जाता जाता थांबतोय म्हणून, आणि ताई मला घेऊन तर पोलपाशी गेला, तो पोल पाहिला आणि त्याच्याबद्दल लगेच, आणि मला नंतर ना त्याच विषयामधनं बरीच काही बोलणी घ्यावी लागली. परंतु मला वाटतं की मला जे आवडतं ते मी करतो. आणि साहेब मी परत एकदा जाहीरपणे सांगेल, यावर्षी सुद्धा या पंचवार्षिकमध्ये सुद्धा शिरूर लोकसभेमध्ये आमच्या भागामध्ये जिथं आम्ही काम करतो त्या भागामध्ये आम्ही पुन्हा एकदा शिळ्या कढीला ऊत येऊन देणार नाही. म्हणजे आता कुठेही जाऊ द्यात, इकडे जाऊ द्यात, तिकडे जाऊ द्या, पण एकदा जिथं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी ज्यांची एवढ्या अंगरूपामध्ये त्यांचे आहेत अशी लोक जर इथं असतील तर मला वाटतं की एक चांगल्या प्रकारे काम आम्हाला सुद्धा करता येतं. बाकी काहीच नको आहे सर, तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय असंच तुमचं काम चालू राहू द्या. परंतु यावेळेस या लोकसभेमध्ये तुमचं एक बाजूचं सीट मला नक्की 100% मोकळं ठेवा, मी येणार तिकडे. चला 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 आगम मंदिर लोकेशन आलं बघ त्याच्यावर